नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. नागपूर येथे सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थांमधील एका गंभीर भ्रष्टाचार प्रकरणाचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या खासगी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे कामे मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला. शिरसाठे हे शासकीय संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत असताना त्यांनी स्वतःच्या नावाने खासगी कंपनी स्थापन केली, तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही त्या कंपनीत सहभागी करून घेतल्याचा दावा करण्यात आला. या माध्यमातून कौशल्य विकास विभागातील महत्त्वाची कामे स्वतःच्या कंपन्यांकडे वळवण्यात आली, असा गंभीर आरोप करण्यात आला. याशिवाय संबंधित कंपनीची नोंदणी अचानक रद्द करण्यात आल्यामुळे या प्रकरणावर संशय अधिकच बळावलाय. सकल ओबीसी महामोर्चाने असा दावा केलाय की या प्रकरणात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसह संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महाज्योतीसारख्या प्रतिष्ठित संस्थेची प्रतिमा मलिन होत असून पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महामोर्चाने प्रशासनाकडे प्रमुख मागण्या मांडताना कुणाल शिरसाठे यांना तत्काळ पदावरून बडतर्फ करावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेची तपासणी करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान या आरोपांमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणाची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. संस्था निर्माण व्हावीकडून माजी विजय वडेट्टीवार साहेब त्यावेळचे तत्कालीन एलओपी लीडर ऑपोजिशन यांच्या माध्यमातून आणि दिल्लीतून विद्यार्थी आले होते मुंबईला, आणि त्या प्रश्नांमधून तत्कालीन मंत्री ओबीसी संजय कुटे साहेब यांनी हा मुद्दा समोर घेतला आणि महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही संस्था तयार झाली. या संस्थेचा प्रामुख्याने उद्देशच होता की ट्रेनिंग, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन ज्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा कुठल्याही मोठ्या स्पर्धा परीक्षा असतील, यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बँकिंग वगैरे, याच्यासाठी ट्रेनिंग द्यायचं आणि काही ठिकाणी आर्थिक सहाय्य द्यायचं, जसं पायलट ट्रेनिंग प्रोग्राम असेल किंवा इतर काही. या संस्थांमध्ये असं आपण एक त्यांना काय म्हणू आपण, त्यांना आर्थिक सहाय्य द्यायचं पीएचडी साठी सुद्धा. तर अशी संस्था सुरू झाली आणि आता संस्थेचा घोड सुरू. त्या संस्थेच्या घोडसाठी आम्ही मागेच प्रेस कॉन्फरन्स घेतली 17 तारखेला. त्यामध्ये सांगितलं की 190 करोड रुपयाचा घोटाळा या महाज्योतीमध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये झालेला आहे. त्याचं नाव आहे स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास योजनेमध्ये. तर प्रामुख्याने आम्ही शासनाकडे मागणी सुद्धा केली की जे कंत्राटी कर्मचारी आहेत कुणाल शिरसाठे, ते सध्या प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प संचालक या पदावर, प्रकल्प संचालक या पदावर आहेत आणि यांना तुम्ही बडतर्फ करा. यांच्याच समोर हे सगळं काही कारस्थान झालेलं आहे. तो आज तुम्हाला विषय आहे थोडी अजून माहिती मिळेल की विषय आहे की महाज्योतीचे प्रकल्प संचालक व्यवस्थापक झालेला आहे, त्याने व्यवस्थापक होते, संचालक ही थोडी चूक झालेली आहे, संचालक म्हणून द्यायचं आहे. कुणाल शिरसाठे यांना तात्काळ बडतर्फ करून आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एमडी, आता सध्या घडीला मिलिंद दारिंगे नावाचे व्यक्ती एमडी आहेत. त्याच्या आधी राजेश खवले हे एमडी होते आणि ज्या काळाची आम्ही मागणी करतोय त्या काळामध्ये राजेश खवले एमडी होते. यांच्या सुद्धा भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत असा एक विषय आहे. तर यामध्ये प्रामुख्याने आधीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही सांगितलं की काय झालं, कुणाल शिरसाठेंचे काही संबंध आहेत कंपन्यांसोबत. कारण एखाद्या शासकीय कंपनीत कुठल्याही पदावर चपराशी सुद्धा असेल तर चपराशीची वाईफ सुद्धा असेल, त्यांना सुद्धा त्या कंपनीतून कुठलं काम घेणं, एखाद्याला प्रोत्साहन देणं, काम मिळवून देण्यासाठी मदत करणं, हे सगळं उल्लंघन होतं. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून उल्लंघन आहे आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा उल्लंघन आहे. पण यामध्ये सरळ सरळ असं दिसत आहे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय जे एमसीए, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, यामध्ये एखादी कंपनी जेव्हा आपण रजिस्टर करतो तर आपण मरून जातो, पण आपली कंपनीतलं नाव आपल्याला मिळत नाही. आपण कितीही वेळा त्यातून रजिस्ट्रेशन करून बाहेर निघालो तर हे काही डॉक्युमेंट आमच्या हातात लागले आणि त्यामध्ये आम्हाला असं कळलं की 24 ऑगस्ट 2023 रोजी महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन नावाची कंपनी कुणाल शिरसाठे यांनी सुरू केली. त्याचा जीएसटी नंबर सुद्धा दिलेला आहे, सॉरी एमसीएचा डीन नंबर दिलेला, कंपनीचा डीन नंबर दिलेला त्याच्यामध्ये. त्यामध्ये कुणाल शिरसाठेचा सुद्धा डीन नंबर 10292 वगैरे दिलेला आहे. याच्यावर आपण एमसीए मध्ये गेलो तर आपल्याला कळेल की किती कंपन्या रजिस्टर्ड आहेत, किती दिवसापासून ते काम करत आहेत. तर असं दिसतंय की 24 ऑगस्ट 2023 ला त्यांनी महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन सुरू केली आणि 24 ऑगस्ट पासून तर 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत
ते महास्किलचे संचालक म्हणून कार्यरत होते. 2 वर्ष, जवळपास 1.5-2 वर्ष. आणि नंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन त्यांची वाईफ तेजल कांबळे यांना ते संचालक केलं. तर यामध्ये संचालक केल्यानंतर यामध्ये असं दिसत आहे की ग्रेस एज्युनेट नावाची कंपनी, ग्रेस एज्युनेट आणि इतरही संस्था काही आहेत ज्या स्किल डेव्हलपमेंटचं काम यांच्याकडून महाज्योतीकडून घेतात, त्यांच्यासोबत त्यांनी मिळून काम केलेलं आहे. म्हणजे ग्रेस एज्युनेट महास्किल इनोव्हेटिव्ह जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे आणि महाज्योतीकडूनच काम घेतलेलं आहे. म्हणजे स्वतःच प्रकल्प संचालक, स्वतःच आपल्याच कंपनीला काम देऊन स्वतःच डायरेक्टर, अशा पद्धतीची ही एक कागद आमच्या हातात आली आहे. त्यामध्ये तुम्हाला जर सांगता येईल की हा पहिला जो पान आहे मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा, यामध्ये या कंपनीबद्दल पूर्ण माहिती आहे. सध्या घडीला कोण कोण डायरेक्टर आहे, दुसऱ्या पानावर डायरेक्टरचे नाव लिहून आहे. त्यामध्ये तेजल कांबळे आणि राहुल बांगर या दोघांचे नाव दिलेले आहे. त्याच्या आधीचे जे नाव पाहिलं तुम्ही तर त्यामध्ये कुणाल सिरसाटे आणि राहुल बांगर हे 2 डायरेक्टर होते. एक तिसऱ्या पानावर तुम्हाला दिसेल की कुणाल सिरसाटे यांचा डीन काढलेला आहे कलर पेज मध्ये. यामध्ये आपल्याला दिसत आहे कुणाल सिरसाटे यांचा डीन आहे, डीन नंबर आहे 10292901 आणि खाली पाहिलं तर दिसते की कंपनी नेम महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन आणि डेट ऑफ अपॉइंटमेंट आणि डेट ऑफ सिजेशन हे दोन्ही आपल्याला दिसत आहेत. तर यामध्ये भरपूर माहिती आमच्याकडे आहे, पण आता तुम्हाला किती आम्ही माहिती देणार, कारण न्यूजपेपरच्या कटिंग सुद्धा त्यावेळी झालेले काही जे काही त्यांचे प्रयोग आहेत, कॉलेजेसमध्ये महास्किलच्या माध्यमातून राबवले गेलेले प्रोग्राम्स आहेत, अशा पद्धतीनेही आहे. त्याच्यानंतर इझी रूट एक्झिम नावाची कंपनी सुद्धा यांनी स्थापन केली आणि या इझी रूट एक्झिम मध्ये सुद्धा ते फाउंडर डायरेक्टर होते. आणि हे असं करता येत नाही ऍक्च्युअली, जिथे आपण शासकीय कंपनीत काम करतो तर आपल्याला पूर्ण वेळ काम करत असतो आपण, त्यावेळी आपल्याला कुठलेही लाभाचे पद किंवा कुठल्याही कायदेनी काही करता येत नाही. तर त्यामध्ये जेव्हा 17 तारखेला आम्ही प्रेस घेतली, म्हणजे चोर के गाडी में तिनका म्हणतात त्याप्रमाणेच 18 तारखेला त्यांनी ती साईट मेंटेनन्सवर टाकली, म्हणजे बंद केली. आणि 18 तारखेला त्याचा जीएसटी नंबर सुद्धा रद्द केला. तो सुद्धा आम्ही इथे जोडलेला आहे. जीएसटी नंबर कसा त्यांनी रद्द केलं, समोर तुम्ही गेले तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा जीएसटी जो आहे त्यामध्ये दुसऱ्याच पेजवर पहिलीच लाईन आहे इफेक्टिव्ह फ्रॉम 18/3/2026 आणि खाली पहिल्या पानावर लिहून असेल जीएसटी कॅन्सल ऑन अप्लिकेशन ऑफ टॅक्स पेअर. तर हा जीएसटी सुद्धा त्यांनी कॅन्सल केलं गेलं. म्हणजे नक्कीच याच्यामध्ये घोळ झालेला आहे. त्यांना ते लपवायचं आहे. त्यांना असं वाटलं की आपण हे साईट बंद केली म्हणजे आपण सगळं बंद पडेल. तर या दोन्ही कंपन्या मध्ये कुणाल सिरसाटे डायरेक्टर होते आणि त्यापैकी जी पहिली कंपनी मी तुम्हाला सांगितलं महास्किल टेक म्हणून, त्या कंपनीने तर डायरेक्टच वाटा उचललेला आहे. म्हणजे डायरेक्ट त्या कंपनीला काम मिळालेलं आहे, सबलेट केलेलं काम नाही, त्या त्रयस्थ माणसाच्या हातात काम केलेलं नाही. तर आम्हाला अशी शंका आहे की या माध्यमातून महाज्योतीचा फंड असं बळवलं गेलं, म्हणजे एक ग्रेस एज्युनेट नावाच्या कंपनीमध्ये टाकलं गेलं, ग्रेस एज्युनेट सोबत महास्किलनी काम केलं आणि अशा पद्धतीने बळवलं. आता दुसरा मुद्दा आहे की विषयात आम्ही राजेश खवले यांचं नाव सुद्धा टाकलेलं आहे. जाणीवपूर्वक आणि मोठ्या जबाबदारीने आम्ही नाव टाकलेलं आहे. राजेश खवले हे साधे सुद्धा अधिकारी नाही, तर ते सध्या आता कुठल्या तरी पदावर, मोठ्या पदावर आहेत. तर इथे एमडी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जवळपास 2-2.5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. आणि इतका मोठा जेव्हा घोड होतो, 190 करोड रुपयाचा घोड होतो या 2-3 वर्षामध्ये, आणि हा घोड सहजासहजी कंत्राटी अधिकारी करू शकत नाही. तुम्हालाही समजत असेल की कंत्राटी अधिकारी इतका मोठा घोड कसा करेल, कारण त्याची सही जी असेल ती कुठेतरी बाजूला असेल, पण जे मुख्य कोणीतरी त्याचा व्यवस्थापक संचालक असतो त्याची सही महत्वाची आहे. आणि त्यांनी आमच्या अशा निदर्शनास आलेले की त्यांच्या संगणमताने, त्यांच्या आशीर्वादानेच हा सगळा घोड झालेला आहे. म्हणजे नुसतेच कुणाल सिरसाटे यामध्ये दोषी नाही, तर श्री राजेश खवले तत्कालीन एमडी हे सुद्धा या प्रकरणामध्ये दोषी आहेत. आम्हाला पुन्हा अशी शंका आहे यांचे सुद्धा शेअर्स या कंपन्यांमध्ये आहेत बाय डिफरंट मीन्स. तर अशा पद्धतीचा हा घोड आहे आणि बरेचसे कागद आम्ही याच्यात टाकलेले आहेत, काही कागद पुन्हा आम्ही ठेवलेले आहेत, कारण प्रत्येकच कागद तुम्हालाही कठीण जाईल. हा डीन नंबर जो सांगतोय मी तुम्हाला इथं मेन्शन केलेला आहे, हा एखाद्या माणसाने कंपनी रजिस्टर्ड केली तर त्याच्या नावावर रजिस्टर्ड होतो आणि आपण कधीही चौकशी केली तर कधी त्यांनी जॉईन केलं कंपनी आणि कधी सोडली ती असते. आणि महास्किल कंपनीचा सीन नंबर सुद्धा टाकलेला आहे. सीन नंबर कंपनीच्या बाबत सर्व इन्फॉर्मेशन देते अशा पद्धतीने. आणि पुन्हा जीएसटी पण टाकलेला आहे. इझी रूट एक्झिम या कंपनीचा जीएसटीचा सुद्धा नंबर टाकलेला आहे. या सगळ्या कंपन्या अस्तित्वात आहेत. आता तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला दिसणारच नाही. आता इझी रूट एक्झिम असं नावाची कंपनी टाकली तर पूर्ण साईट इज ऑन मेंटेनन्स देखील. परंतु पुन्हा जर तुम्ही फोटोज मध्ये गेले तर सगळेच गोष्टी दिसतील. म्हणजे
माझं म्हणणं एवढंच आहे फक्त की तुम्ही चौकशी होऊ द्या, तुमची कंपनीची साईट पण राहू द्या. तुम्हाला लिगल असेल तर तुम्ही लिगली कंपनी चालवा, करोडो रुपये तुम्ही कमवा. परंतु ज्या पद्धतीने दडपशाही या एक प्रकारची सुरू आहे आणि ज्या पद्धतीने हे लोक कार्यवाही करतायत किंवा काम करतायत हे काही बरोबर नाही. त्यांनी आपल्या कंपनीची चौकशी होऊ द्यायला पाहिजे, त्यांनी आपली स्वतःची सुद्धा चौकशी होऊ द्यायला पाहिजे. कारण आम्ही सुद्धा इथेच राहतो, आम्ही सुद्धा काय आहोत, सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे लोक होत. आम्ही एखाद्या मुद्दा उचललेला आहे. अशा संस्थेबद्दल जी संस्था आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलेली आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी. तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला, ज्यामध्ये कुणाल सिरसाटे यांचा डील नंबर, महास्किल कंपनीचा सील नंबर आणि इझी रूट एक्झिम या तिसऱ्या कंपनीचा सुद्धा जीएसटी नंबर टाकलेला आहे. आणि त्यामध्ये काही फोटोज आम्ही टाकलेला आहे की कसं मेंटर अँड फाउंडर अँड डायरेक्टर कुणाल सिरसाटे इथे दिसत आहेत आणि अनेक पेजेस आहेत. परंतु त्यांना असं वाटलं की आपण हे सगळे मिटवून टाकून काही होणार नाही. आणि महायुतीला सुद्धा आमची विनंती आहे, शासनाला सुद्धा आमची विनंती आहे की नाहक या प्रकरणामध्ये महायुतीचं नाव उचललं जात आहे, खराब होत आहे. कारण आमची मागणीच आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करा, त्यांना टर्मिनेट करा, सस्पेंड करा, त्यांच्यावर कारवाई करा. पण तसं करताना शासन दिसत नाही. शासन चालण्याच्या भूमिकेमध्ये ते शासनाने सुद्धा समजून घ्यावं आणि महायुतीचे व्यवस्थापक संचालक जे कोणी आता सध्या आहेत त्यांनी सुद्धा समजून घ्यावं की आम्ही थांबणार नाही. आमच्याकडे अनेक कागद आहेत, म्हणजे आम्हाला महायुतीच्या हित आहे म्हणून आम्ही म्हणतोय आम्ही थांबणार नाही. आणि कुठेतरी पुन्हा आम्ही याच्यावर कारवाई करू आणि पुन्हा नवीन कागदाने बाहेर काढू. कारण हे सरकारी कागद त्यांना काय आपल्याला हे करता येत नाही. मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे कागद आहेत आणि एखादा माणूस आपल्याच कंपनीमध्ये काम देत असेल करोडो रुपयांचं, स्वतःच घेत असेल, स्वतःच चालवत असेल आणि काम पण पार्ले बिस्किट सारखं बिस्किट बनवायचं नाही. काम असं की कागदावर दाखवायचं 150-200 करोडचं काम करायचंच नाही, फक्त कागद तयार करायचे. एखादा बिस्किट चहा बनवायचं काम जरी असेल ना तरी आम्हाला चांगलं वाटलं असतं की काहीतरी होत आहे, बिस्किट कोणतरी खाईल. इथे बिस्किट तयारच होत नाही, इथे माणूसच नाही, इथे मशीनच नाही, इथे कंपनीच नाही. अशा प्रकारचा आमचा आरोप आहे. नुसते कागद जमा करायचे, एका गावात जायचं, तिथून 100 कागद जमा करायचे, 100च्या लोकांवर काहीतरी पगार काढायचं, पैसे काढायचे, तसंच सुरू आहे. माझी आमची विनंती शासनाला होती, महायुतीला सुद्धा होती, तुम्ही जे काम करता ते काम तुम्ही वेबसाईटवर टाका. इतर सगळे कामं वेबसाईटवर आहेत, यूपीएससी, एमपीएससी, पीएचडी सगळे कामं वेबसाईटवर आहेत. वेटिंग लिस्ट असते, एंट्रन्स एक्झामिनेशन होते, अर्ज निघतात, सगळे होते. परंतु फक्त स्किल डेव्हलपमेंट जो पंतप्रधानांचं स्वप्न आहे की काहीतरी भारत निर्माण करायचं, चांगला भारत निर्माण करायचं, त्या स्किल डेव्हलपमेंटचे प्रश्न इथे नाही. तर तुमच्यापर्यंत ही माहिती आलेली, धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील आम्ही तर अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा इंडिया न्यूज 24.